हा पुरस्कार आहे अशाच एका भारतभूमीच्या पुत्राचा, ज्यांनी आपलं सगळं आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केलं, भारतीय सैन्य दलात वेगवेगळ्या पदावर आपली सेवा बजावली. एवढे वर्ष सैन्य दलात कार्यरत राहून पण सरांचा जो उत्साह आणि पशुवैद्यकीय पेशाकडे जी ओढ आहे ती खरीच वाखाणण्याजोगी आहे. खरंय, हा पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर हा पुरस्कार घोषित करण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करतो डॉक्टर केळकर सर यांना, तसेच डॉक्टर मुळेकर सर यांना. डॉक्टर केळकर सर आणि डॉक्टर मुळेकर सर, प्लीज वेलकम. The award goes to Doctor, but before that, Colonel B.B. Kulkarni. कर्नल डॉक्टर बिंदू माधव कुलकर्णी यांचा जन्म 9 सप्टेंबर 1959 रोजी झाला. आपले पदवी शिक्षण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयामधून डिसेंबर 1981 रोजी झाले. आपण ICAR ज्युनियर फेलोशिप संपादन करून फेब्रुवारी 1984 रोजी हिसार वेटरनरी विद्यापीठ हरियाणा येथून शल्यचिकित्सा व किरणोत्सर्ग विभागातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. 1984 साली आपण भारतीय सैन्य दलात भरती झालात. 33 वर्षे आपण आपली कामगिरी चोख बजावत 2017 रोजी कर्नल या पदावरून सेवानिवृत्त झालात. सैन्य दलातील सेवेदरम्यान आपण राष्ट्रपती संरक्षण दलातील 200 घोड्यांच्या आरोग्य सेवा हितार्थ रुग्णालयाच्या प्रमुखपदी कार्यभार पाहिलात. 1998 ते 2002 मध्ये आपण आसाम रायफल्सच्या श्वान प्रजनन व प्रशिक्षण केंद्रात आपली जबाबदारी पार पाडली. आपण भारतीय सेनेत वेटरनरी ऑफिसर ऑफ RVC म्हणून जम्मू काश्मीरमधील पाकिस्तानी सीमारेषेवर व लेह लडाखातील उच्च स्थानावरील चीनच्या सीमारेषेवर आपली कामगिरी पार पाडली. आपण हिसार येथे अश्वप्रजनन व प्रशिक्षण केंद्रात कार्यरत होतात. 2002 व 2003 मध्ये आपणास चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन व 2012 मध्ये चीफ ऑफ कमांडर्स कमेंडेशन या पदवीने सन्मानित करण्यात आले. आपल्या पशुवैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2002 रोजी नॅशनल अकॅडमी ऑफ वेटरनरी सायन्सचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. तसेच 1985 रोजी नॉर्दर्न कमांड सर्व्हिसेसच्या क्रिकेट टीमचे सदस्य राहून आपण आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवलात. आता ऐकूयात काही मान्यवरांचे सरांबद्दलचे मनोगत. नमस्कार, मी डॉक्टर अजित रानडे. सध्या मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये अधिष्ठाता म्हणून काम करतो. कर्नल बिंदू माधव कुलकर्णी म्हणजे आम्ही त्याला बिंद्या म्हणतो. तसं म्हटलं तर मला 3 वर्ष सिनियर, म्हणजे मी ज्यावेळेला पहिल्या वर्षाला ॲडमिशन घेतली त्यावेळेला तो 4थ्या वर्षाला होता. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तो हिसारला गेल्यामुळे फार जास्त काही इंटरॅक्शन झाली नाही. पण जेवढी इंटरॅक्शन झाली त्याच्यामध्ये एक अगदी UG लेवलचं आठवतं आहे, म्हणजे अत्यंत उत्तम क्रिकेट खेळणारा आणि स्पोर्ट्समध्ये आघाडीवरती असलेला विद्यार्थी, एवढं मला आठवतं आहे. आणि मग नंतर ज्यावेळेला तो मिलिटरीमध्ये गेला त्यावेळेला पहिली भेट माझी झाली होती, त्यावेळेला तो राष्ट्रपती भवनमध्ये होता. आणि नंतर मग भेटी होत गेल्या. आता तो रिटायर झाला आहे. माझ्या दृष्टिकोनातून एकदम आयडियल अशा पद्धतीचा तो विद्यार्थी तेव्हाही होता, आताही आहे. आणि अजूनही आमचं म्हणजे रोजच्या बेसिसवरती बोलणं असतं असं म्हटलं तरी चालेल. अत्यंत शिस्तप्रिय. आणि त्यांच्या बॅचमधले जे कर्नल, ब्रिगेडियर म्हणजे ब्रिगेडियर केळकर किंवा कर्नल, माझ्या बॅचमधले कर्नल धुमाळ, कर्नल शर्मा, कर्नल बोरसे, एकंदरीतच हे जे आर्म फोर्सेसमध्ये RVCमध्ये गेलेली मंडळी आहेत त्यांचं आयुष्य फार वेगळ्या पद्धतीचं होतं आपल्यापेक्षा. आणि ते इम्प्रेसिव्ह आहे, म्हणजे आमच्यासारख्या सिव्हिलियन्ससाठी फार आदर्श असं ते व्यक्तिमत्व. आणि त्यांना यावेळा आपण VPWA तर्फे त्यांचा गौरव करतो आहे, ह्याचा मला खूप आनंद आहे. नॉट बिकॉज माझा मित्र आहे म्हणून, पण एक आदर्श पशुवैद्यक ज्याला आपण म्हणूया, आर्मीमध्ये वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडलेली व्यक्ती, आणि त्याला हा असा सन्मान मिळणं हा यथोचित गौरव आहे. त्यामुळे मी कर्नल बिंदू माधव कुलकर्णींना शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. अशा या देशभक्त, कर्तव्यनिष्ठ व शिस्तप्रिय पशुवैद्यकास VPWAचा मानाचा मुजरा.
सर 2 शब्द please. Good evening, ladies and gentlemen. At the outset, I would like to offer my sincere thanks and gratitude to the all office bearers of the VPWA for giving me this honor. I don't know whether I am fit for it, but I do honor and appreciate their, you can say, decision and the sentiments behind this. Now, after putting in about 33 and a half years of service in Indian Army, that is the Remounted Veterinary Corps, I have retired. And during this service, whatever experience, whether good or bad, I have achieved, I give credit to my college, first of all, because the institution which gave me the, you can say, the degree of veterinary profession, and all my staff members. Fortunately, our teacher was here, Dr. Mehendale, and when we joined the college in 1977, the first lecture was taken by him. So we have very fond memories of his first lecture. Also, I got opportunity today to meet him and seek his blessings. So all my staff and my seniors and juniors and my colleagues or the friends, fortunately, almost 10 of my course mates are here today. So it's a great honor for me that they are here to witness my felicitation. And it's a, in fact, we are going to have a mini get together today after this session. So that is besides the point. But what another thing which I would like to request or impress upon is, we all, when we pass out, we take a oath to serve the nation and also the society through the knowledge which we have gained. And for a veterinarian, there are a lot many fields available. It is not that I had a liking for the armed forces, but if you can say, take a cross section of all the opportunities available to us, I personally feel getting the opportunity to don the uniform and serve the country as an army veterinarian would always be number one if we take into consideration all the aspects available. And during my service, I have seen there are very few Maharashtrians in remote. I am not talking about the other departments of Indian Army, but the RVC, where I have served. The number of Maharashtrians in RVC is dwindling year by year. So it's a good service which actually improves your life, all the aspects of your life, not only physical, but mental and professional also. So it is my advice to all my friends that whenever they meet the young veterinarians who are looking for opportunities, please do give them advice or give them inspiration to select RVC or defense as a profession, because it not only brings an you can say overall development in you, but it gives you an first you can say outright opportunity to serve the nation, being in the forefront. So this is my sincere advice to everyone. And with this note, I once again thank the VPWA, and what you say is that last but not the least, during my service, the support and you can say the inspiration which I received from my family, if I fail to mention about that, I will not be treated very well after this function. So, so with this, my thanks to everyone and all the best wishes to each and everyone. I dedicate this award to my profession, which has actually given me the opportunity to be on this dais today evening. Thank you. Good. Jai Hind.